तर ऑपरेशन सिंदूर आधी मोदींनी 45 गुप्त बैठका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय मोदींनी घेतला। सौदी दौऱ्यावर असतानाच मोदींनी हा निर्णय घेतला होता असं सूत्रांकडून कळतंय। एनएसए, सीडीएस, लष्करी अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेतल्याची माहिती आता समोर येते। या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, ऑपरेशन सिंदूर आधी पंतप्रधानांच्या तब्बल 45 गुप्त बैठका, काय अपडेट्स आहेत? श्रोते, आपण पाहतोय की पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियात होते आणि सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून ते भारतामध्ये परतलेले होते। मात्र सौदी अरेबियात असतानाच पहलगामच्या हल्ल्याची जेव्हा माहिती त्यांना मिळाली तेव्हाच त्यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर यावेळेला द्यायचं अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर तातडीने ते भारतामध्ये परतल्यानंतर 45 पेक्षा अधिक गुप्त बैठका ज्या आहेत त्या लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत असेल किंवा रॉच्या अधिकाऱ्यांसोबत असेल त्यांनी घेतलेल्या होत्या। एका अधिकाऱ्याच्या निवासस्थानी एक वॉर रूम उभारण्यात आलेले होते आणि तिथून बैठकांचं नियोजन असेल किंवा येत्या काळामध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये जो काही ज्याला उत्तर द्यायचं आहे त्याचं प्लॅनिंग आणि रिअल टाइम मॉनिटरिंग सुद्धा जे आहे ते करण्यात येत होतं। ऑपरेशन सिंदूरचं सुद्धा नियोजन याच अशाच पद्धतीच्या गुप्त बैठका घेऊन लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत असेल किंवा रॉच्या अधिकाऱ्यांसोबत असेल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर करण्यात आलं आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर 6 आणि 7च्या मध्यरात्री राबवण्यात आलं। मात्र यानंतर एक गोष्ट खात्रीनं माहिती होते की भारतानं अशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जेव्हा दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचं नियोजन केलेलं आहे तर उत्तरामध्ये पाकिस्तान भारताच्या एअरबेसला, जिथे महत्वाचे एअरबेस आहेत त्यांना टार्गेट करू शकतं आणि म्हणूनच पाकिस्तानातले जे काही स्ट्रॅटेजिक एअरबेस आहेत जिथून या हल्ल्याचं थेट जे काही उत्तर करण्याचा प्रयत्न जो आहे तो होऊ शकतो, जिथून हे सगळे हवाई हल्ले केले जाऊ शकतात तेच उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि म्हणूनच भारताच्या वतीनं पहिल्यांदा पाकिस्तानचे जे काही पाकिस्तानाच्या हद्दीतील जे काही दहशतवादी तळ आहेत ते उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानाच्या हद्दीतून जो काही नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला किंवा भारतामध्ये सीमारेषेवरील जे काही शहर आहेत, राज्य आहेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला। त्यानंतर उत्तर म्हणून पाकिस्तानाच्या एअरबेसला टार्गेट करण्यात आलं आणि ऑपरेशन सिंदूर नंतर जे काही हल्ले म्हणजे उत्तरादाखल पाकिस्तानच्या विरोधामध्ये भारताने केलेले आहेत त्यामध्ये पाकिस्तानचे 6 पेक्षा अधिकचे एअरबेस जे आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले, जिथून ते हल्ल्याचा प्रयत्न भारताच्या विरोधामध्ये करू शकतात। मात्र या सगळ्याचं नियोजन करत असताना प्रत्येक घटनेचं, प्रत्येक मिनिटाचं रिअल टाइम मॉनिटरिंग जे आहे ते पंतप्रधानांनी करण्यासाठी एका वॉर रूमचं नियोजन करण्यात आलेलं होतं। तशा पद्धतीची उभारणी जी आहे ती करण्यात आलेली होती आणि ऑपरेशन सिंदूरचं सुद्धा अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं होतं। मात्र हे सगळं करण्यासाठी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून जेव्हा ते भारतामध्ये परतले तेव्हाच त्यांनी पाकिस्तानला यावेळेला चोख प्रत्युत्तर द्यायचं अशा पद्धतीचं ठरवलेलं होतं आणि त्यासाठी लष्कराच्या तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांसोबत असेल किंवा रॉचे जे अधिकारी आहेत त्यांना पाकिस्तानातल्या सगळ्या इंटेलची माहिती मिळते किंवा जे एअरबेस आहे, दहशतवाद्यांचे तळ आहेत याची सगळी माहिती जी आहे ती 45 पेक्षा गुप्त बैठका अधिक घेऊन नक्कीच कृष्णा, ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।